चला तर प्रथम चटणी. वावरातून मस्त पुदिना आणि कोथिंबीर खुडून आणला आहे. थोडंसं खोबरं, जिरे, आलं, लसूण, हिरव्या मिरच्या, थोडीशी डाळ. त्यातले काही पदार्थ तुम्ही स्किप करू शकता हां. आणि अशी दळून घ्या आणि त्याच भांड्यामध्ये मिक्सरच्या कोथिंबीर, थोडासा पुदिना. आता यात आलं लसूण नाही टाकायचं, फक्त हिरव्या मिरच्या, जिरे, लिंबू आणि मीठ. तेही छान पातळ चटणीप्रमाणे हे करू दळून घ्या. आता फोडणीची तयारी करू. थोडीशी तीळ, मोहरी, जिरे टाकलेलेच होते, कढीपत्ता, त्याची फोडणी त्या चटणीवर टाकून द्या आणि तव्यावर अशा पद्धतीने स्पंज डोसा टाकून घ्या. बघा किती जाळी आलेली आहे, अगदी मस्त अशी. आपल्या डोशाचंच पीठ आहे, वेगळं असं काही नाही. पण अशा छान छान रेसिप्या रोज 12 वाजता मी दाखवत असते, त्या बघत जा. आणि अशाच छान छान नवीन नवीन पदार्थांचा आस्वाद घ्या. सोप्या पद्धतीने दाखवत असते. हे बघा चटण्या पण झालेल्या आहेत. थोडंसं सॉसही घ्या आणि मऊ लुसलुशीत असा स्पंज डोसा नक्की तयार करा. कसा झाला सांगा आणि सबस्क्राईब फॉलो करा तेवढं.